मृत्यूला आमंत्रण देणारे नंबर 1 फळ कोणते? या फळापासून दूर रहा. लगेच खाणे बंद करा. नमस्कार मित्रांनो, राधे राधे, जय श्री कृष्ण, हर हर महादेव. आपले सर्वांचे आमच्या चॅनलवर स्वागत आहे, जिथे आपण वृद्धापकाळ अधिक चांगला आणि निरोगी कसा बनवायचा याबद्दल चर्चा करतो. जर तुमचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल, तर तुम्ही या 3 फळांपासून दूर राहिले पाहिजे. जे अन्न तुम्ही निरोगी राहण्यासाठी खात आहात, तेच तुमच्यासाठी विषासारखे ठरू शकते. आजपासून ही हानिकारक फळे सोडा आणि त्यांच्या जागी योग्य फळांचा समावेश करा. जेव्हा आम्ही आमच्या परिसरात अनेक लोकांना भेटतो, तेव्हा आम्हाला अनेकदा खूपच दुर्दैवी परिस्थिती पाहायला मिळते. असं तेव्हा होतं जेव्हा एखादी व्यक्ती शरीरासाठी चांगली मानली जाणारी फळं खूप जास्त प्रमाणात खाऊ लागते. पण तीच फळं त्यांच्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकणाऱ्या महत्त्वाच्या अवयवाला म्हणजेच मूत्रपिंडांना, किडनी, नुकसान पोहोचवत असतात. येथे 70 वर्षांचे श्री अशोक शर्मा यांचे उदाहरण घ्या. ते त्यांच्या आरोग्याची खूप काळजी घेणारे होते. पण एक दिवस त्यांनी सांगितले की सकाळी उठल्यावर त्यांच्या बोटांना सूज येते आणि शरीर जड वाटते. त्यांना वाटले की हे फक्त वयामुळे आहे. त्यामुळे त्यांनी ऊर्जा वाढवण्यासाठी ताज्या हंगामी फळांचे सेवन आणखी वाढवले. कारण त्यांनी ऐकले होते की फळे व्हिटॅमिन्सने भरलेली असतात आणि शरीरासाठी चांगली असतात. परंतु नंतर तपासणी केली असता कळले की त्यांच्या किडनीचे कार्य धोकादायक पातळीपर्यंत कमी झाले आहे. हे ऐकून खूप धक्का बसला. आकडेवारीनुसार 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक 4 पैकी 1 व्यक्तीची किडनीची कार्यक्षमता खूप कमी झालेली असते. 60 वर्षे वय असले तरीही पूर्णपणे सुरक्षित नाही. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे किडनी अर्ध्यापेक्षा जास्त खराब झाल्यावरही शरीर कोणतेही स्पष्ट संकेत देत नाही. म्हणून लोक हे फक्त वय वाढल्याचे लक्षण समजून दुर्लक्ष करतात. किडनी आपल्या शरीरात फिल्टरसारखे काम करतात, जे घातक पदार्थ बाहेर टाकतात. पण जर हे फिल्टर हळूहळू खराब होत असताना आपण असे पदार्थ खात राहिलो जे त्याला अजून जास्त खराब करतात, तर ते पूर्णपणे काम करणे बंद करू शकते. आपण रोज खात असलेल्या फळांमध्ये पोटॅशियम नावाचा घटक असतो. तरुण वयात हा पोटॅशियम खूप फायदेशीर असतो. पण ज्या वृद्ध लोकांची किडनी कमजोर झाली आहे, त्यांच्यासाठी ही गोष्ट पूर्णपणे वेगळी असते. जेव्हा शरीरात फिल्टर झालेले पोटॅशियम साठते, तेव्हा ते हृदयाच्या ठोक्यांमध्ये अनियमितता किंवा अचानक हृदयविकाराचा झटका यासारख्या गंभीर समस्या निर्माण करू शकते. श्री अशोक शर्मा यांनाही सुरुवातीला विश्वास बसला नाही की फळांमुळे अशी अवस्था होऊ शकते. पण जेव्हा त्यांनी योग्य कारण समजून आहार बदलला, तेव्हा त्यांच्या आरोग्यात आश्चर्यकारक सुधारणा दिसून आली. आज मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे की त्यांनी फक्त 3 महिन्यात आपले आरोग्य कसे सुधारले. मी स्पष्टपणे सांगणार आहे की किडनीसाठी हानिकारक अशी 3 फळे कोणती आहेत आणि त्याऐवजी कोणती 3 फळे फायदेशीर ठरतात. तसेच काय खावे यापेक्षा अधिक महत्त्वाचे म्हणजे केव्हा आणि कसे खावे, हेही मी सांगणार आहे. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटत असेल, तर कृपया लाईक करा. तुमचा छोटासा सहभाग इतर अनेकांना निरोगी जीवन देण्यास मदत करू शकतो. आता मुख्य मुद्द्याकडे वळूया. ज्या फळांना तुम्ही सर्वात जास्त आवडता, तीच तुमच्यासाठी घातक ठरू शकतात. सर्वप्रथम, उन्हाळ्याचे राजा, टरबूज आणि खरबूज हे तुम्हाला आता टाळावे लागतील. कारण या फळांमध्ये भरपूर प्रमाणात असलेले पोटॅशियम कमजोर किडनी असलेल्या वृद्धांसाठी धोकादायक ठरू शकते आणि हृदयावर परिणाम करू शकते. टरबूजाच्या एका प्लेटमध्ये सुमारे 180 मिलीग्रामपेक्षा जास्त पोटॅशियम असते. निरोगी व्यक्ती हे मूत्राद्वारे बाहेर टाकू शकते. पण 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये
ज्यांच्या किडनीचे कार्य कमी झालेले असते त्यांच्या शरीरातून हा पोटॅशियम बाहेर टाकण्याची क्षमता खूप कमी होते. मग आपल्या शरीरात नेमकं काय भयानक घडतं? आपलं हृदय हे एक असम अवयव आहे जे विद्युत संकेतांवर चालतं आणि या विद्युत प्रक्रियेचं नियंत्रण मुख्यतः पोटॅशियम करतं. जर रक्तात पोटॅशियमचं प्रमाण खूप वाढलं तर हृदयाच्या ठोक्यांमध्ये अनियमितता अरिथमिया निर्माण होऊ शकते. यामुळे अचानक हृदयविकाराचा झटका कार्डियाक अरेस्ट येऊ शकतो. खरं तर उन्हाळ्यात डायलिसिस घेणारे किंवा किडनी कमजोर असलेले अनेक वृद्ध लोक टरबूज खाल्ल्यानंतर आपत्कालीन विभागात दाखल होतात. याशिवाय टरबूजामध्ये 90% पेक्षा जास्त पाणी असतं. जेव्हा किडनी योग्य प्रकारे मूत्र तयार करू शकत नाही आणि शरीरात सतत पाणी जमा होत राहतं तेव्हा हे पाणी रक्तवाहिन्याद्वारे फुफ्फुसांमध्ये साचतं. यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो आणि रात्रीची झोप बिघडते. या अवस्थेला पल्मोनरी एडिमा म्हणतात. श्री अशोक शर्मा यांच्या पायांना आलेली सूज आणि श्वास घेण्यास होणारी अडचण याची सुरुवात इथूनच झाली होती. आता दुसऱ्या फळाबद्दल. आम्रफल, पेरू किंवा सुकवलेला पेरू हे रिकाम्या पोटी कधीही खाऊ नये आणि शक्यतो आहारातून पूर्णपणे काढून टाकावं. याचं कारण म्हणजे पेरूमध्ये असलेला टॅनिन नावाचा घटक. हा टॅनिन जेव्हा पोटातील आम्लांबरोबर मिसळतो तेव्हा तो खूप कठीण गोळ्यासारखा बनतो. जसं ओलसर माती सुकल्यावर घट्ट होते. तरुण व्यक्तीचं पचनतंत्र सक्रिय असतं. पण वयानुसार पचन एन्झाईम्स कमी होतात आणि पोटाची हालचाल मंदावते. जर हा कठीण गोळा फक्त पोटात राहिला तर ठीक आहे. पण जर तो आतड्यांमध्ये गेला आणि मार्ग पूर्णपणे बंद केला तर यामुळे आतड्यांमध्ये अडथळा ऑब्स्ट्रक्शन निर्माण होतो. ही एक अतिशय गंभीर अवस्था आहे. यात पोट खूप फुगतं आणि तीव्र चाकूने कापल्यासारखा वेदना होतो. अशा परिस्थितीत तातडीने शस्त्रक्रिया करावी लागते. विशेषतः सुकवलेल्या पेरूमध्ये पाणी निघून गेल्यामुळे साखरेचं प्रमाण खूप वाढलेलं असतं. हे खाल्ल्याने रक्तातील साखर झपाट्याने वाढते ज्यामुळे किडनीच्या सूक्ष्म फिल्टरवर मोठा ताण येतो. आता तिसरी गोष्ट. फळांचा रस किंवा भाज्यांचा हिरवा रस हे त्वरित टाळा. अनेक लोकांना वाटतं की फळं वाटून ज्यूस करून घेतल्याने पोषक घटक चांगले शोषले जातात. पण किडनीसाठी हे जणू विष पिण्यासारखं आहे. जेव्हा तुम्ही फळं चावून खातात तेव्हा त्यातील फायबर साखरेचं शोषण हळूहळू होऊ देतं. जणू ब्रेकसारखं काम करतं. पण ज्यूस बनवल्यावर हा महत्त्वाचा ब्रेक पूर्णपणे नाहीसा होतो. म्हणजेच फ्रुक्टोज एकदम रक्तात जातो. जसं ब्रेक नसलेली गाडी वेगाने धावते आणि किडनीच्या फिल्टरवर ताण वाढतो. हाच नियम हिरव्या रसालाही लागू होतो. जेव्हा तुम्ही भाज्या वाटता तेव्हा त्यातील पोटॅशियमचं प्रमाणही अनेक पटीने वाढतं. कमजोर किडनी असलेल्या वृद्धांसाठी हे जणू अत्यंत धोकादायक केंद्रित विष पिण्यासारखं आहे. श्री अशोक शर्मा यांनाही हे कळल्यावर मोठा धक्का बसला की जे रस ते दररोज आरोग्यासाठी पित होते तेच त्यांच्या किडनीला हानी पोहोचवत होते. ही महत्त्वाची माहिती फक्त स्वतःपुरती ठेवू नका. कृपया हा संदेश आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. तुमचा एक शेअर कुणाच्या आयुष्यभराच्या किडनी आरोग्याचं संरक्षण करू शकतो. आता वेळ आली आहे त्या चमत्कारी फळांबद्दल जाणून घेण्याची जी बंद पडलेल्या किडनीला पुन्हा कार्यरत करण्यात मदत करू शकतात. ज्या 70 वर्षांच्या सज्जनांचा मी उल्लेख केला होता त्यांनीही ही 3 फळे आपल्या आहारात समाविष्ट केल्यानंतर केवळ 3 महिन्यात त्यांच्या किडनीचे कार्य पुन्हा सामान्य मर्यादेत येण्याचा आनंद अनुभवला. तर अखेर ती कोणती फळे आहेत ज्यांनी असा चमत्कार घडवला? सर्वप्रथम सफरचंद, सेब. आपल्या किडनीचे संरक्षण करण्यासाठी दररोज अर्धे सफरचंद खाणे आवश्यक आहे.
सफरचंद किडनीसाठी इतके चांगले का आहे? याचे कारण म्हणजे त्यात असलेले पेक्टिन नावाचे विरघळणारे फायबर. हे पेक्टिन शरीरात काय करते? ते एक मजबूत बांधासारखे काम करते, जे आतड्यांमध्ये साखरेचे शोषण खूप हळूहळू होऊ देते. जेवणानंतर जेव्हा रक्तातील साखर अचानक वाढते, तेव्हा किडनीच्या सूक्ष्म रक्तवाहिन्यांवर मोठा ताण येतो आणि सफरचंद ही लाट थांबवते. याशिवाय सफरचंदात क्वेरसेटिन नावाचा शक्तिशाली अँटीऑक्सिडंट असतो, जो किडनीच्या रक्तवाहिन्यांमध्ये होणारी सूज कमी करतो. अभ्यासांनुसार जे लोक नियमितपणे सफरचंद खातात त्यांचे रक्तातील पोटॅशियम सुरक्षित पातळीवर राहते. म्हणूनच वृद्धांसाठी हे एक सुरक्षित आणि उपयुक्त अन्न आहे. श्री अशोक शर्मा यांनीही सुरुवातीला सफरचंद सालीसह खाल्ले, पण त्यांना ते नीट धुवून खाण्याचा सल्ला देण्यात आला. दिवसाला फक्त अर्धे सफरचंद पुरेसे आहे. दुसरे, नाशपाती. नाशपाती किडनी स्वच्छ ठेवण्यासाठी नाशपाती खूप उपयुक्त आहे. काही लोकांना वाटू शकते की नाशपातीमध्ये जास्त पाणी असल्यामुळे ती टरबूजासारखी हानिकारक असेल, पण तसे अजिबात नाही. याचे रहस्य नाशपाती खाताना जाणवणाऱ्या स्टोन सेल्समध्ये आहे. हे घटक पाण्याचे शोषण हळूहळू आणि नियंत्रित पद्धतीने होऊ देतात. टरबूजासारखे एकदम जास्त पाणी शरीरात येत नाही, त्यामुळे किडनीवर ताण पडत नाही. नाशपातीमध्ये पोटॅशियमचे प्रमाणही कमी असते. सुमारे 100 ग्रॅममध्ये 125 मिलीग्रॅम. म्हणून ती सुरक्षित आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नाशपाती मूत्रविसर्जन सुलभ करते. म्हणूनच पाय सुजणाऱ्या श्री अशोक शर्मा यांच्यासाठी ती खूप फायदेशीर ठरली. दुपारच्या जेवणानंतर सुमारे 2 तासांनी नाशपातीचा पाव भाग खाल्ल्यास किडनीला आराम मिळतो. तिसरे, ब्लूबेरी. किडनीच्या रक्तवाहिन्यांना मजबूत करण्यासाठी ब्लूबेरी खूप उपयोगी आहे. जरी आकाराने लहान असली तरी तिचे फायदे खूप मोठे आहेत. किडनीमध्ये लाखो अतिसूक्ष्म रक्तवाहिन्या असतात आणि सुजेमुळे त्या खराब झाल्या तर किडनीचे कार्य बिघडते. ब्लूबेरीमध्ये असलेले अथोसायनिन हे घटक या रक्तवाहिन्यांचे संरक्षण करतात आणि सूज कमी करतात. संशोधनानुसार नियमित सेवन केल्यास शरीरातील सूज 30% पेक्षा जास्त कमी होऊ शकते. ब्लूबेरीमध्ये पोटॅशियमचे प्रमाणही खूप कमी असते. 100 ग्रॅममध्ये फक्त सुमारे 77 मिलीग्रॅम. म्हणून ती किडनीसाठी सुरक्षित आहे. श्री अशोक शर्मा रात्रीच्या जेवणानंतर थोडी भूक लागल्यास मूठभर ब्लूबेरी खात असत आणि त्यांना ती खूप आवडत होती. कारण ती गोड आणि आरोग्यदायी आहे. तर आपण किडनीसाठी उपयुक्त अशी 3 फळे जाणून घेतली. सफरचंद, नाशपाती आणि ब्लूबेरी. ही 3 फळे लक्षात ठेवल्यास तुमच्या किडनीच्या आरोग्याचा मोठा भाग सुरक्षित राहू शकतो. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली तर कृपया सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबा. तुमचा छोटासा पाठिंबा आम्हाला आणखी उपयुक्त आरोग्य माहिती देण्यासाठी प्रेरणा देतो. आता हे जाणून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे की ही फळे केव्हा, किती आणि कशी खावी. श्री अशोक शर्मा यांच्या सुधारण्याचे रहस्य फक्त फळे बदलण्यात नव्हते, तर योग्य वेळेनुसार खाण्यात होते. त्यांची दिनचर्या अशी होती. नाश्त्यानंतर 1 तासाने हळूहळू अर्धे सफरचंद चावून खायचे. रिकाम्या पोटी खाल्ल्यास साखर पटकन वाढते, पण जेवणानंतर खाल्ल्यास फायबरमुळे शोषण हळू होते. दुपारच्या जेवणानंतर 2 तासांनी नाशपातीचा पाव भाग. जड जेवणानंतर पचनाला वेळ मिळतो आणि मूत्रविसर्जन सुधारते. संध्याकाळी 7 ते 8 दरम्यान मूठभर ब्लूबेरी. उशिरा खाल्ल्यास झोपेत अडथळा येऊ शकतो. एकूण प्रमाण: अर्धे सफरचंद पाव नाशपाती मूठभर ब्लूबेरी 250 ग्रॅम. ही मात्रा किडनीवर ताण देता आवश्यक पोषक तत्वे देते. नक्कीच आयुष्यात कधी कधी तुम्हाला टरबूजाचा तुकडा किंवा सुकामेवा खाण्याची इच्छा होईल.
जर तुम्ही टरबूजाचा एक तुकडा खाल्लाच तर पुढच्या दिवशी नेहमीपेक्षा थोडी जास्त नाशपाती जरूर खा. यामुळे नाशपातीतील स्टोन सेल्स मागील दिवशी शरीरात आलेल्या पोटॅशियमला बाहेर टाकण्यास मदत करतात. अशा प्रकारे एकमेकांची भरपाई करणारी क्रॉस-सेवन रणनीती वापरून तुम्ही तणाव घेता तुमचे आरोग्य सांभाळू शकता. काही लोक विचारतात की किडनीचे स्तर सामान्य झाल्यानंतरही टरबूज टाळावे का? जर तुमचे स्तर चांगले असतील तर कधीतरी खाणे ठीक आहे. पण हे विसरू नका की 60 वर्षांनंतर किडनीची कार्यक्षमता हळूहळू कमी होत जाते. याशिवाय तुम्हाला माहिती आहे का की किडनीचा फळांपेक्षाही मोठा शत्रू कोण आहे? तो म्हणजे दुखणीनाशक औषधे. अनेक लोक गुडघेदुखी किंवा पाठदुखीसाठी औषधांच्या दुकानातून ही औषधे घेतात आणि दीर्घकाळ वापरतात. पण ही औषधे किडनीकडे जाणारा रक्तप्रवाह कमी करू शकतात. म्हणून कृपया लक्षात ठेवा, फळांबाबत काळजी घेण्याबरोबरच कोणतेही औषध घेण्यापूर्वी नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्या. आज सांगितलेली ही दिनचर्या तुम्ही आजपासून सुरू करणार का? तुमचा निर्धार मजबूत ठेवण्यासाठी कमेंटमध्ये मी करेन असे जरूर लिहा. लवकरच तुम्हाला स्वतःमध्ये सकारात्मक बदल जाणवतील. जेव्हा श्री अशोक शर्मा 3 महिन्यांच्या सरावानंतर क्लिनिकमध्ये आले तेव्हा सुरुवातीला त्यांचा चेहरा सुजलेला होता आणि थोडं चाललं तरी त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. पण आता ते हलक्या पावलांनी चालत आत आले आणि त्यांनी माझा हात घट्ट धरला. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. ते म्हणाले, फक्त एक फळ बदलल्याने माझी दुनिया बदलली. श्री अशोक शर्मा यांनी दाखवलेला हा आश्चर्यकारक बदल तुमच्याही आयुष्यात होऊ शकतो. आरोग्य बिघडल्यानंतर पश्चात्ताप करण्याऐवजी आता छोटी सवय बदलून तुम्ही तुमचे वृद्धत्व सुंदर बनवू शकता. महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. 1. टरबूज, आम्रफल, पेरू आणि ज्यूस यांना निरोप द्या. हे शांतपणे तुमच्या किडनीला नुकसान पोहोचवू शकतात. हे पोटॅशियम बॉम्ब ठरू शकतात, पोटात दगड तयार करू शकतात आणि रक्तवाहिन्यांवर ताण आणू शकतात. 2. त्याऐवजी सफरचंद, नाशपाती आणि ब्लूबेरी यांचा स्वीकार करा. ही किडनीचे संरक्षण करणारी नैसर्गिक भेट आहे. ही फळे किडनीच्या रक्तवाहिन्यांसाठी एक मजबूत संरक्षण तयार करतात. 3. योग्य वेळ आणि योग्य प्रमाणात खाण्याची सवय लावा. कितीही चांगले अन्न असले तरी जास्त प्रमाणात किंवा चुकीच्या वेळी खाल्ले तर तेही हानिकारक ठरू शकते. म्हणून सकाळी सफरचंद, दुपारी नाशपाती आणि संध्याकाळी ब्लूबेरी अशी दिनचर्या पाळा. हे लहान लहान बदलच तुमच्या भविष्यातील आरोग्य घडवतात. किडनीला मौन अवयव म्हणतात कारण ती शांतपणे काम करत असते. पण एकदा ती खराब झाली तर ती पुन्हा ठीक करणे खूप कठीण असते. पण आज तुम्ही त्या धोकादायक मार्गापासून वाचण्याचा आणि तुमचे आरोग्य जपण्याचा एक प्रभावी मार्ग शिकलात. वय वाढल्यावर काहीच करता येत नाही असे समजणे थांबवा. या सवयींमुळे तुमची किडनी पुन्हा तरुण होण्याच्या दिशेने जाऊ शकते. तुम्हीही श्री अशोक शर्मा यांच्यासारखे बदल घडवू शकता. मी तुमच्यासोबत आहे आणि तुम्हाला योग्य माहिती देत राहीन, जेणेकरून तुम्ही निरोगी राहाल आणि तुमच्या कुटुंबासोबत आनंदाने आयुष्य घालवाल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. तुमचा आरोग्य प्रवास आधीच सुरू झाला आहे. स्वतःवर विश्वास ठेवा आणि आजच तुमच्या फ्रीजमधील फळांपासून सुरुवात करा. तुमचा छोटासा प्रयत्न मोठा चमत्कार घडवू शकतो. धन्यवाद मित्रांनो. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत स्वस्थ राहा, आनंदी राहा.